एवढ्या मोठ्या घरात खाली धावते एकट्या माणसाले. जाऊ का चौपाटीवर, थोडा वेळ टाइमपास तरी होईल. थंडी खूप आहे, थंडीचं बाहेर निघूशही वाटत नाही. चाल आज स्वयंपाक नाही काही नाही. चांगला एक कपभर चहा पितो, 2-3 टोस्ट घेतो, खाऊन घेतो. हाय का पाटील काकाजी घरी? कोण? महादेवचा आवाज येऊन राहिला. महादेव होय का? हो घरीच आहे. ये महादेव. अरे ये महादेव. हे सांगा, जेवण व्हायचं आहे ना? हो व्हायचं आहे ना. विचार करून राहिलो काय करू काय खाऊ. म्हणलं जाऊ दे, चहानं 2-3 ब्रेड खाऊन घेतो. सारे अमन घेऊन ये डब्बा पटकन. हो काकाजी. कोणाचा डब्बा? कायचा डब्बा? कुठून आणला डब्बा? आमच्यासाठी स्वयंपाक केला, तर मी म्हटलं तुमच्यासाठी डब्बा घेऊन जातो. मग म्हणलं जेवले असन का नसन जेवले, म्हणून म्हणलं अमनले पाठवून देतो डब्बा आणायला. पाहिले का महादेव तकलीफ केली तुला, तर खात होतो मी कसं. याच्यात कायची तकलीफ, मी थोडी करतो. भाऊ शामराव नेकला स्वयंपाक, आम्ही तिघं चौघं जण आहे, ते करावंच लागते. हे बस. हे घ्या काकाजी, डब्बा आणला मी. मोठा डब्बा काय आणलं का भरून? काही नाही, वरण भात भाजी पोळी आहे. बस ना मन. नाही काकाजी, बसत नाही मी. दिवसभर बसूनच काम करायला लागते. थोडंसं असं उभं राहतो. पंजाब कोण चुपचाप आहे, काहीच बोलून नाही राहिला. तुम्ही दोघं बोलून राहिले, मी ऐकून राहिलो. तू जेवला का पंजाब? हो मी सकाळीच जेवलो. सकाळीच करून घेतो जास्तीचं. पोरगी राहते, रात्रीचा भात गीत राहते शिळा, तर फोडणीचा करून घ्या आणि खाऊन घ्या. नाहीतरी पद्मा घरी राहिल्यावर काय कोणतं काम करते, अर्ध तर मलाच करायला लागते. कशी असो, घरी नाही तर गमत नाही आता. काकाजी, माझ्या डोक्यात एक प्लॅन आला आहे, मी तो सांगायसाठीच आलो आहे इथे. सांग रे बापू, कोणता प्लॅन होता? मी का म्हणतो, आपण सगळेजण जाऊ आणि तिथे जाऊन सरप्राईज देऊ. तर इथं उद्या मला सुट्टीच आहे आणि त्यांना वापस घेऊन येऊ. माझ्याजवळची गाडी आहे, गाडीमध्ये येऊन जाईल. तुझी गाडी काय मोठी आहे का? एवढ्या जणी येईन का? आपण 3-4 जण. हो आहे माझी, 7 सीटरच आहे ना. थोडं करावं लागेल ॲडजस्ट, येऊन जाईल. नाही तर मी एक नवी गाडी घेतो, 2 गाड्या घेऊन चाललं जाऊ. ठीक आहे मग, त्यांच्याजवळही सामान आहे ना, ॲडजस्ट झालं पाहिजे. ठीक आहे. केव्हा चालतं मग, उद्या सकाळी का? उद्या सकाळीच निघू, 2-3 तास जायला लागते आणि घेऊन येऊ प्यायले. गाडी काय अंदर नाही जात, 2-3 किलोमीटर पायदळ चालायला लागते. तर जाऊ ना, पायदळ पण जाऊ, गाडी रोडवर बाहेर ठेवून देऊ. याले काही गमून नाही राहिलं सुनबाई शिवाय. नाही जी काकाजी, तसं किसं काही नाही. करा काकाजी जेवण, घेतो आम्ही मग. उद्या सकाळी तयार राहतो. थांब ना का, जेवायची काही एवढी काही नाही, बसा ना आले तर. हा पिता का 1-1 कप थंडीचा? कारण काकाजी, चंदा बी नाही ना, कोणी नाही इथं घरी. काय तुली आणखीन आठवण? इथं कोण करण? पाटील काकाजीले करता येते का चहा? करता येते बाबा, तसं एकदम सुपर नाही जमत पण जमते. राहू द्या चहा, चहा घ्यायला पाहिजे. काकू आल्यावर मग एक दिवस येईन ना, मग पाच जा चहा. आपला तंबू इथंच पाहिजे होता, मस्त गरम लागून राहिलं इथं. कोण पेटवलं आहे माहित नाही. हे मोठे मोठे लोक येते कॅम्पिंगले, ते आपल्या इथं बाजूला नव्हती का त्याची टेंट, त्यानंच हे पेटवलं होतं थंडीच्या आहे ना. त्याच्यानं आपल्याला गरमाट झाली आहे एवढ्या याच्यानं. चांगलं गरम गरम लागून राहिलं इथं. उद्या चलान का? झालं ना आता 3 दिवस. हो, आपलं तिथं झाड पाहायचं राहूनच गेलं, तिथं जायचं आहे ना. असं करू, उद्या सकाळीच उठू आणि ते झाड पाहून येऊन जाऊ. दुपारी 2-2:30 वाजेल ना, मग आपण निघून जाऊ. दुपारी नाही निघतात, आपल्याला लवकर निघायला लागेल. जाता जाता बाहेर ते निघलं पाहिजे, मग बस भेटली पाहिजे. मग काकू, एक दिवस राहून जाऊ. पाचचं खाण्यापिण्याचे खतम होत आलं ना. धन्यवाद. मी दुकानातले पुढे आणले, चिप्स कुरकुरे, ते काय म्हणते आलू भुजिया होते त्यानं एक टाईम. चल बाबा, उद्याचे दिवस राहून जाऊ, परवा सकाळच निघून जाऊ. चंदा खाऊन चुपचाप आहे, काही बोलून नाही राहिली आज. मोठे माणसं बोलून राहिले, मी काय बोलू बाबा. तुझ्या घरी तुम्ही तुझ्या आईले बोलावलं ना, पोरीची तर चिंता नाही तुले. पुरीची नाही चिंता, आहे ना आई. ठेवा लागेल 8-10 दिवस आणखीन. पुढच्या वर्षी ये जा सुनंदाताई, आपण आणखीन कॅम्पिंगला येऊ. हो येईल ना, पुढच्या वर्षी म्हणता साक्षी, 12चं झालं पाहिजे. नाही काकू, अजून तर 5-6 वर्ष वेळ आहे. त्याचं का आपल्यासारखं आहे का? हो जी शांता काकू, मी तुम्हाला लय दिवसाची विचारीन म्हणतो, पण माही काही हिंमत होत नाही. विचारो, काय विचारायचं आहे तर, काय आहे त्या मनात तर बोल. तुमचं मोठं पोरगं, काय नाव आहे, रुपेश, एवढा मोठा आहे, लग्न आहे एवढा, आणि तुमचा दिनेश काहून लहान आहे?
काय कोणतं फॅमिली प्लॅनिंग केलं तर तुम्ही? काही विचारतं का हो तू? तुम्ही तर नवीन नवरीसारख्याच शरमावून राहिले. मग काय नाही हो, का कोणी इथं परक आहे. रुपेत झाला, मग काही माझी तब्येती थोडीशी मधात बिघडली होती, मग काही राही नाही, मग झाला दिनिया. लहानपणचा दिन्या वे म्हाताऱ्यापणचा, म्हणूनच दिन्या खूप लाडाचा आहे. अरे झाली का मी? कारण नाही झाला जे काकू, पण दिन्या लय दिवसानं झाला म्हणता ना, म्हणूनच तर दिन्या लाडायचा आहे आणि तेवढाच नटखट बी आहे. हे बरोबर बोलली तू पद्मा. दिनिया एवढ्या दिवसानं झाला म्हणूनच एवढा बदमाश, चिडखोर, नटखट आणि तेवढाच दयाळू आहे. पाटलीन काकू सोनीन का ती संक्रांतली आता येईन तर म्हणे बा दोघं जण. राहीन ना मग 8-15 दिवस. काय माहित बा किती दिवस राहते ना काय राहते. चला झाल्या असं गोष्टी, लवकर झोपू. झोपून राहिली आता, झालं गरम आग. ह्या वहिनीला तर लवकरच झोप, लवकरच खाणं, तरी दोघं राहते. सुनीता वहिनीला पोराची आठवण नाही येत का तर माहीत नाही. आता आठवण नसेल येत का, पण हाय राहते मामाच्या घरी, तिथंच शाळेत टाकलं त्याला लहानपणापासून, तर हाय तिथंच. आता त्याला आमच्यापेक्षा तर मामा मामीचा ना आधीचाच लढा जास्त आहे. जाऊ द्या, तुम्ही दुसरा नंबर लावून घ्या. हो तेच काम आहे आता. माघरच्या बुड्याला काहीच करता येत नाही चहाशिवाय. काय खाते ना काही नाही. मी मगाशी अमनला फोन केला होता, तेव्हा त्यानं सांगितलं की आम्ही डब्बा घेऊन चाललो पाटील बाबाजीचा. अमनने केला असेल का स्वयंपाक? नाही, अमनने नाही केला. शांता काकूकडले काकाची आहे ना, ते घेऊन गेले होते, त्याच्यासोबत अमन गेला होता. शांता महाजूला करता येते का स्वयंपाक? त्याला काय करता येते, हे शामराव भाऊजी असन आणि पोरं बाळत मिळून करत असन. घेतली मी या थैलाभर कुरकुऱ्याचे चिप्सचे पॅकेट आहे. 1-2 पाण्याच्या बाटल्या कोण नाही घेतल्या? तिकडेच तर चांगलं पाणी भेटते, तिकडचं शुद्ध पाणी पिऊ. थांबा पाटील भाऊ, आपण ह्याची मजाक करू. शांते, शांते. यायचा आवाज कसा आला इथं? सुनंदाबाई तुम्हाला आवाज आला का यायचा? काय काकू, 2-3 दिवसात तुम्हाला भास बी होऊन राहिला आवाजाचा. नाही ना, आला ना आवाज. जसा आवाज देते तसाच तर आला मला आवाज आता. चला लवकर. आम्हा थोड्याशा, मला भास नाही होऊ शकत, तसाच आवाज आला. साक्षी मेरी जान. काकू अमनचा पण आवाज आला, तो मला असाच आवाज देतो. हो, मलाही आला अमनचा आवाज. मेरी जान बोल रहा था. कुठे फिरून राहिली आहे शांता? थांबा ना, आवाज इकडूनच येऊन राहिला. सरप्राईज, सरप्राईज. अमन तुम्ही दोघं कसे काय आले? आम्ही दोघं नाही, आणखीन आमच्यासोबत दोघं आहे. तुम्ही बी आले? तुम्ही काय आले? तुम्ही दुःखे पाहिलेच ना इतक्या दूर चालत चालत. पण मग खुशी नाही झाली थोडीशी दिले. कायले आले, कायले लावून राहिली. खुशीचं काय करू, घरी जाऊन मला इथे टोंग्याली मालिश करणार आहे. मग इतक्या सकाळी आले तुम्ही, काय ना आले? ते बी सरप्राईज आहे. तुम्ही काही आणलं का खाप्याचं? आमच्या जवळचं पूर्ण संपत आलाय. याचं काय आहे बाई, तुम्हाला आम्ही सगळेजण घ्यायला चालू. तुम्ही चालले जा, आम्ही नाही येत, आम्ही उद्या येणार आहे. झालंच नाही का तुझं हिंदू अजून इथं? उद्या येणार आहे, राही एकटी. आम्ही चाललो सगळेजण. झाली का सगळ्याची तयारी? चला आता सगळेजण निघू. कोण चुक करून राहिली? अरे पंजाब, तुला आठवते का? आपण तुम्ही लहानपणी ऐकलं असेल, तिथे एक झाड आहे म्हणते मोठ्या याचं खोडाचं चांगलं. ते जर आपण असं लपेटलं तर आपली इच्छा पूर्ण होते. ते पाहायला जायचं आहे पद्माने. किती जमान्याचं झाड आहे ते, राहिलं असं का आता? ती इच्छा आहे तुझी? चल घरी गेल्यावर करून देतो पुरी. पद्मा कर थोडासा हिसतो, चहा करू. एवढ्या दुरून थंडी तर झाली असं. हो करतो काकू. तुम्ही सगळेजण चहा प्या, अमनने मी थोडा वेळ फिरून येतो. चल अमन. तुम्ही कायले आले हो? ते पोरं घरी ठेवून एकटे. मी म्हणलंच खुशीने येईल आपण जाऊन. थांबते ना ते दिवसभर. आता जाणवते ना आपलं संध्याकाळी 5 वाजेवरी. कशा काय आहे सगळ्याजणी, ठीक आहे का? कोणाला विचारून राहिला का? चंदा काऊन चुपचाप आहे, बोलून नाही राहिली? काय बोलू भाऊ?